शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शेठ, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधकांबद्दल तुमची भूमिका काय आहे? काय वाटतं नेमकं? विरोधक शिमगा करतात, होळी जवळ आली आहे. आता विरोधक त्यांचा शिमगा करतील, होळी करतील, काय करतील हे करेल, परंतु आमचा रंग पक्का आहे, भगवा रंग हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय काळजी करायचं कारण नाही आहे. आम्ही पहिल्या तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला होळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो, अगदी विरोधकांसहित. आणि 2च दिवसावरती आता होळी आलेली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापला रंग उधळतो, परंतु आमचा रंग भगवा हा पक्का आहे, त्यामध्ये कुठेही बदल नाही आहे. पण शिवसेनेचा पण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा पण तर रंग भगवाच आहे ना. ते आता त्यांना विचारा. आता त्यांचे किती रंग कसे काय काय चाललेले आहेत हे त्यांना तुम्ही विचारू शकता, परंतु आमचा भगवा पक्का आहे. ते म्हणतात आमचा भगवा पक्का आहे, तुमचं डुप्लिकेट आहे. याला उत्तर कसं देणार? ते आता झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं की अगदी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि आता जिल्हा परिषद ह्याला तर दाखवून दिलेलं आहे की कोणाचा भगवा आणि कोणाचा कुठला आहे तो. त्यामुळे आमचा पक्का भगवा आहे. बरं, अजितदादा गेलेत. आज 1 महिना कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. तपासाची मागणी होते. आज रोहित पवार पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. कशा पद्धतीनं हा तपास पुढे जाईल आणि महाराष्ट्रासमोर सत्य समोर यावं ही जी मागणी केली जाते त्याने एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज जातोय समाजामध्ये, असं वाटतं तुम्हाला? रोहित पवार त्यांचे प्रयत्न चालू आहेत की त्यांना असं वाटतं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना, परंतु ठीक आहे. आता सरकार म्हणून जी काय आमची जबाबदारी, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे ते त्या सकारात्मक भूमिकेमध्ये आहेत. कारण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अपघात तर झालेलाच आहे, त्यामध्ये कुठेही दुमत असण्याचं कारण नाही आहे. आता काही लोकांना असं वाटतं आहे की जाणून बुजून केला, काय त्रुटीमुळे झाला किंवा अनेक काय झालं, परंतु जे काय आता अपघात घडलेला आहे तो घडलेला आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु आता जी काय रोहित पवारांनी मागणी केलेली आहे त्याला उत्तर आपले मुख्यमंत्री देत आहेत. नक्कीच. उद्धव ठाकरे आता म्हणतायत की पुढच्या वेळी मुंबईचा जो महापौर आहे तो आपलाच होणार, ठाकरेंचा होणार, असा विश्वास ते व्यक्त करतायत. पुढच्या वेळी म्हणजे पुढच्या 5 वर्षांनी का कधी? 5 वर्ष ठीक आहे ना. अजून त्याच्यावरनं बरंचसं दिवस जाणार आहेत अजून. म्हणजे आत्ता चिनमीन 10 दिवस झालेले आहेत ह्या गोष्टीला, आणि आत्ता अजून पुढची बरीचशी म्हणजे 5 वर्ष बाकी आहेत. 5 वर्षात अजून काय घडामोडी होतील ते आजच कोण सांगू शकत नाही आहे. कारण गेल्या 25 वर्ष जो काय महापौरपद भोगलं, त्यामुळे त्यांना ते वाटत असेल की आपल्याला परत मिळावं. तुमचे जे जुने सहकारी आहेत संजय राव, जे तुमच्या नावाने कायम शिमगा करत राहतात सकाळी, त्यांना तुम्ही काही शुभेच्छा देणार आहे होळीच्या, रंगपंचमीच्या, धुळवडीच्या? आम्ही मगाही सांगले ना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला विरोधकांसहित आम्ही शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संजय राऊत पण आले. नक्की, धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.